दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी जालना जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। दिनांक 23/4/2025 रोजी जालना शहरातून छत्रपती संभाजीनगरकडे एक MH16 AT 8302 या कारमधून तिघेजण अंमली पदार्थ गांजाची अवैध वाहतूक करणार असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा तसंच दहशतवाद विरोधी शाखा जालना यांनी संयुक्त कारवाई करून आरोपी विजय अशोक गाडे वय 40 वर्ष राहणार शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर, अमोल द्वारकादास चांदणे वय 32 वर्ष राहणार रुई तालुका अंबड जिल्हा जालना, बाबासाहेब पंढरीनाथ मुंजवार वय 36 वर्ष राहणार बारडी तालुका अंबड जिल्हा जालना यांच्या ताब्यातून एकूण 85 किलो 640 ग्रॅम गांजा तसंच गुन्ह्यात वापरलेलं वाहन व 4 मोबाईल असा एकूण 28,93,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे दहशतवाद विरोधी शाखा जालना यांच्या तक्रारीवरून नमूद आरोपी विरोधात पोलीस ठाणे चंदनझिरा जालना इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे चंदनझिरा हे करीत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, बाबासाहेब खार्डे, पोलीस उपनिरीक्षक यासीन, ASI शेख अख्तर, पोलीस हेड कॉन्स्टेबल मारुती शिवरकर, विनोद गडदे, कैलास कुरेवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे रुस्तुम जयवाळ, रामप्रसाद पवरे, गोपाल कौशिक, सतीश श्रीवास, इर्शाद पटेल, सचिन राऊत, कैलास चेके, चालक भरत कडवळे, सौरभ मुळे, गणेश वाघ यांनी केली आहे। विलास हिवाळे, दक्ष पोलीस न्यूज, जालना।